to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण शिकतोय प्रिपरेशन ऑफ फिनॉल. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिनॉल काय आहे. बेन्झीन रिंगवर डायरेक्ट जेव्हा OH लागलेला असतो फिनॉल बनतो. पण असा फिनॉल नाही बनवायचा आहे आज आपल्याला. फिनॉल बनवायचा आहे युजिंग व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स. मग पहिली प्रोसेस आहे डाउज प्रोसेस. बघा नाव परत म्हणते, पहिली प्रोसेस आहे डाउज प्रोसेस. डाउज प्रोसेस मध्ये नेमकं काय होतं? सो पहिला रिॲक्टंट बघा, क्लोरोबेन्झीन. सो रिॲक्टंट लिहून घेऊया आपण. आणि क्लोरोबेन्झीनचं स्ट्रक्चर पण माहिती आपल्याला. बेन्झीन वरती Cl लागला की आपण याला म्हणणार क्लोरोबेन्झीन. या क्लोरोबेन्झीनचं करायचं काय? क्लोरोबेन्झीन इज फ्युज्ड विथ NaOH. फ्युज्ड म्हणजे रिॲक्टेड विथ NaOH. NaOH सोबत रिॲक्ट होतो. बट कोणत्या कंडिशनला? हाय टेम्परेचर. 623 केल्विन इतकं टेम्परेचर असतं, म्हणून म्हटलंय हाय टेम्परेचर. आणि 150 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हटलंय, म्हणून म्हटलं हाय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर काय होतं? Chlorobenzene, when reacts with sodium hydroxide, we get sodium phenoxide. बेन्झीनची रिंग आहे तशी, याच्यावरती येऊन लागतो ONA. O मायनस Na प्लस. O मायनस Na प्लस. नेमकी काय मेकॅनिझम झाली, कशी मेकॅनिझम झाली तुमच्या सिलेबसला नाहीये, पण तुम्ही एवढं तर म्हणू शकताय की NaO इथे जाऊन लागला, हा Cl बाहेर पडला. सो तुमचा जो काय प्रोडक्ट तयार होतोय याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड, इजंट इट? येस. मग सोडियम फिनॉक्साइड वरती जर पुढे आपण ऍसिड टाकतो, डायल्यूट HCl, रिॲक्टेड विथ डायल्यूट HCl, किंवा हेच असंही लिहिलं जातं H3O+. हेच कसं लिहिलं जातं? H3O+. तुम्ही काहीही लिहू शकता. डायल्यूट HCl टाकल्यानंतर काही नाही, यातला H इथे जाईल, Na बाहेर पडेल. सो आपला फिनॉल तयार होतो. बेन्झीनची रिंग O मायनस, त्याला कोण येऊ लागणार? O मायनसला H+, आणि बाहेर कोण पडेल तुमचा? सोडियम क्लोराईड, NaCl. सो प्रोडक्ट काय आहे फायनल आपला? फिनॉल. याची मेकॅनिझम आपल्या सिलेबसला नाहीये, सो तुम्ही असंच लक्षात ठेवायचं. क्लोरोबेन्झीन when fused with NaOH at high temperature pressure gives sodium phenoxide, which further treated with dilute HCl gives phenol, and this process is known as Dow's process. सिंपल आहे, क्लिअर झालं असेल? एकदा स्क्रीनशॉट करा पटकन. नेक्स्ट मेथड आहे फ्रॉम क्युमिन. क्युमिन पासून आपण फिनॉल बनवणार, पण तुम्हाला क्युमिनच माहिती नाहीये. मग आधी क्युमिन बघा. बेन्झीनची रिंग आणि त्याच्यावरती आयसोप्रोपाइल ग्रुप. आयसो म्हणजे काय? 3 कार्बन आणि त्यातल्या सेकंड कार्बनला फिनॉल लागला. बघा लॉंगेस्ट चेन किती कार्बनचे? 1 2 3. आणि सेकंड कार्बनला जेव्हा आपला फंक्शनल ग्रुप लागतो आपण त्याला नाव देतो आयसोप्रोपिल. मग आयसोप्रोपिल बेन्झीनलाच काय म्हणतात? क्युमिन. सो राईट इट डाऊन. क्युमिन इज नथिंग बट आयसोप्रोपाइल बेन्झीन. नीट बघा हे असं आहे का? बेन्झीनची रिंग, त्याच्यावरती Y येते, Y आणि बेन्झीन रिंग. मग जिथे काहीच नसतं तिथे मिथिल ग्रुप, हा कार्बन, एक हायड्रोजन, झाला आपला क्युमिन. येस. सो मी ते रफ करते. दिस इज जस्ट फॉर हिंट. आय रफ इट. या क्युमिन सोबत काय केलं पाहिजे की आपल्याला फिनॉल भेटेल? तर या क्युमिनचं करायचं ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन म्हणजेच काय? रिॲक्शन विथ O2. O2 कुठे? एअर मध्ये. मग या क्युमिनचं एअर ऑक्सिडेशन करायचं आपण. बट 423
केल्विन, 423 केल्विन इतक्या टेम्परेचरला. मग कॅटलिस्ट पण काहीतरी पाहिजे. येस, कॅटलिस्ट असतो कोबाल्ट नॅफ्थॅलेट. कोबाल्ट नॅफ्थॅलेट इथे जरी दिसत नसेल तर मी इथे लिहिलंय, यू कॅन चेक. कोबाल्ट नॅफ्थॅलेट इज द कॅटलिस्ट. मग काय होणार बघा आता, सिंपल रिॲक्शन आहे. बेन्झीनची रिंग आहे तशी, त्याच्यानंतर काय होणार आहे, हा कार्बन त्याला लागले 2 मिथाइल ग्रुप CH3 CH3. जागा नाही त्यामुळे मी असं जरासं कंजेस्टेड काढलंय. या कार्बनला लागलेले 2 मिथाइल ग्रुप आणि कोण आहे त्याच्याकडे, हायड्रोजन आहे. पण बघा मी जरासा लांब काढते कारण जो ऑक्सिजन तुम्ही ऍड केलाय तो या दोघांच्या मध्ये येतोय. जो ऑक्सिजन हा तुम्ही ऍड केलाय तो या कार्बन आणि या हायड्रोजनच्या मध्ये येतोय. बघा कसं झालं स्ट्रक्चर, बेन्झीनची रिंग C, या कार्बनला हा मिथिल ग्रुप, हा मिथिल ग्रुप, या हायड्रोजनच्या आणि या कार्बनच्या मध्ये आले ते 2 ऑक्सिजन. आणि तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये जेव्हा पेअर असते, जेव्हा बॉन्ड असतो तेव्हा ते पर ऑक्साइड असतं. सो हे काय आहे, क्युमीन हायड्रो, कारण हायड्रोजन आहे म्हणून हायड्रो पर ऑक्साइड. पर म्हणजे काय, 2 ऑक्सिजन मधली लिंकेज म्हणजे पर ऑक्साइड. सो तो झाला क्युमीन पर ऑक्साइड. क्युमीन पर ऑक्साइड मध्ये परत जर तुम्ही डायल्यूट HCl टाकलं की आपला फिनॉल बनेल. काय होणार आहे, बेन्झीनची रिंग आहे तशी O आणि H. आता बघा हा OH तुम्ही इमॅजिन करा, हा वाला जो OH आहे तो आपल्या बेन्झीन रिंगला लागणार आहे. मग उरलं कोण, ही बेन्झीन रिंग, हा OH झालं, उरलं कोण, CH3, त्याला लागलेला कार्बन, या कार्बनचा दुसरा CH3 आणि एक तो ऑक्सिजन आहे. फक्त त्याला डबल बॉन्ड करा. हे काय दिसतं तुम्हाला, CH3 C CH3O तसंच काढलंय आणि डबल बॉन्ड केला मी त्याला, म्हणजे तो झाला आता आपला कीटोन. आणि कोणता कीटोन आहे हा, 1 2 3 कार्बन वाला कीटोन, ज्याचं कॉमन नेम आहे ऍसिटोन. तुम्ही त्याला प्रोपॅनोन म्हणणार पण कॉमनली इट इज कॉल्ड ॲज ऍसिटोन. आणि मेन प्रोडक्ट झाला आपला फिनॉल. सो फिनॉल प्लस ऍसिटोन भेटला आपल्याला. लक्षात आलं असेल आय गेस. बघा या साइडून बघा तुम्हाला दिसेल कार्बन मध्ये वरच्या साइडला CH3, खालच्या साइडला CH3, तिकडे डबल बॉन्ड O बनणार आहे. सो लिहिलं क्युमीन ऑन एअर ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅलेट गिव्स क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड which on decomposition with dilute acid, कोणतं पण dilute acid टाका, gives phenol with acetone as a byproduct. फिनॉल आणि ऍसिटोन भेटतोय. आता जो तो बाय प्रोडक्ट आहे ऍसिटोन, तो पण खूप इम्पॉर्टंट आहे. फिनॉल तर इम्पॉर्टंट आहेच पण ऍसिटोन पण खूप इम्पॉर्टंट आहे. गर्ल्ससाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे कारण आपण जे नेल पेंट लावतो नेल्स वरती ते रिमूव्ह करण्यासाठी रिमूव्हर लावतो. तो रिमूव्हर काहीच नाही, ऍसिटोन असतो. तो ऍसिटोनचे हेच नाही तर खूप सारे युजेस आहेत. इट इज युज्ड एज सॉल्व्हंट, इट इज इंडस्ट्रियली व्हेरी इम्पॉर्टंट. सो एकाच प्रोसेस मधून मला फिनॉल पण भेटला आणि ऍसिटोन पण भेटला, दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून या प्रिपरेशननी जास्तीत जास्त फिनॉल बनवतो. इंडस्ट्रीमध्ये वापरली जाते ही जी काही प्रोसेस आहे ती इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल म्हणतात. ही इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल. आणि या मेथडनी का बनवतो आपण फिनॉल जास्त, कारण याच्यामध्ये बाय प्रोडक्ट जो भेटतोय ऍसिटोन तो पण इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. ओके, चला स्क्रीनशॉट करा पटकन. थर्ड प्रोसेस आहे फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. सो बेन्झीन आहे, ड्रॉ द बेन्झीन, आणि सल्फोनिक ऍसिड म्हणजे काय, बेन्झीन वरती लागणार SO3H. या स्ट्रक्चरला म्हणायचं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. मग बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून फिनॉल आपण कसा बनवू शकतो, तर बेन्झीन सल्फोनिक ऍसिड ऑन न्यूट्रलायझेशन, कारण हे ऍसिड आहे. याला जर न्यूट्रल करायचं असेल तर याच्यामध्ये काय ऍड करावं लागेल आपल्याला, बेस, दॅट इज NaOH.
मग ऍसिड प्लस बेस काय बनतं? न्यूट्रलायझेशन. दॅट इज कोणता तरी सॉल्ट बनणार आणि हा सॉल्ट कोणता असेल? बघा, सोडियम बेन्झीन सल्फोनेट असतो. तुम्हाला माहितीये एच वरती पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. Na प्लस OH मायनस असतो. जस्ट एक्सचेंज द चार्जेस. काय होईल? SO3 मायनसला Na जाऊन अटॅच होईल. सो SO3 मायनस आणि Na प्लस. बाकी बाय प्रोडक्ट तुम्ही नाही लिहिला तरी चालेल. बाय प्रोडक्ट कोण आहे आपला? वॉटर आहे. लिहा अगर तसंच सोडा, काही हरकत नाही. परत हा कोण तयार झाला? हा जो तुमचा सॉल्ट तयार झालाय याचं नाव आहे सोडियम लागलाय म्हणून सोडियम. परत खाली कोण आहे? बेन्झीन. आणि SO3 मायनस म्हणजे सल्फोनेट. सल्फोनेट जो सॉल्ट आहे तो कोण आहे? सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सोडियम बेन्झीन सल्फोनेट विच ऑन फ्युजन विथ सॉलिड NaOH. आता याच्यामध्ये काय टाकायचंय आपल्याला? सॉलिड NaOH. सो पुट NaOH. टेम्परेचर किती सांगितलंय? 573 केल्विन. काय होईल NaOH टाकल्यावर? सोडियम फिनॉक्साइड. जसं डाउज प्रोसेस मध्ये बनवलेलं तसंच सोडियम फिनॉक्साइड बनेल. O मायनस Na प्लस. परत मी सांगितलं की याची मेकॅनिझम तुम्हाला दिलेली नाहीये, सो बाय प्रोडक्ट नाही लिहिले तरी चालतील. काय होतंय? फक्त ONa इथे राहतोय कारण तुम्ही NaOH टाकलाय. यातला ONa इथे राहतोय, बाकी सगळं बाहेर. या कंपाऊंडचं नाव आपण आधीही शिकलोय, सोडियम फिनॉक्साइड. आता डाउज प्रोसेस आठवा बरं किंवा पान पलटून बघा. सोडियम फिनॉक्साइड बनल्यानंतर आपण काय टाकलेलं याच्यामध्ये? दिल से डालो HCl. कोणतंही ऍसिड टाकायचं बट ते डायल्यूट असलं पाहिजे. फिनॉक्साइडचं कन्व्हर्जन कशात होतं? फिनॉल मध्ये. डायल्यूट ऍसिड टाकलं की फिनॉक्साइडचा बनला फिनॉल. याचा अर्थ तुम्ही काय केलं? बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये बेस टाकला NaOH. ऍसिड प्लस बेस न्यूट्रलायझेशन म्हणजे सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट कुठला तयार होतोय? सोडियम बेन्झीन सल्फोनेट. तुम्ही नावावरून लक्षात ठेवू शकताय आणि स्ट्रक्चर पण काढू शकताय. सोडियम म्हणजे Na प्लस, बेन्झीनची रिंग आणि नंतर सल्फोनेट म्हणजे SO3 मायनस. त्याच्यावरती परत बेस टाकलाय पण हा सॉलिड NaOH आहे. टेम्परेचर बघा 573 टेम्परेचर आहे. रिएक्शन झाली, सोडियम फिनॉक्साइड भेटेल. फिनॉक्साइड वर डालो दिल से HCl, that is dilute HCl, you will get your phenol. This was preparation of phenol from benzene sulfonic acid. एकदा स्क्रीनशॉट करा. Fourth and last method of preparation of phenol is from aniline. आता aniline म्हणजे काय माहिती पाहिजे? तर aniline म्हणजे aromatic amine. बेन्झीन रिंगला जेव्हा डायरेक्टली NH2 अटॅच्ड आहे, याला या स्ट्रक्चरला कॉमन नेम आहे ॲनिलीन. 1 अमायनो बेन्झीन म्हटलं असता ना तुम्ही. सो 1 अमायनो बेन्झीन इज नथिंग बट ॲनिलीन. आता हा ॲनिलीन आपला रिॲक्टंट आहे. परत एकदा काढून घेते. बेन्झीनची रिंग, त्याच्यावरती लागेल NH2, याचं नाव झालं ॲनिलीन. ॲनिलीन वरती जेव्हा आपण HNO2 ची रिएक्शन करतो. HNO2 म्हणजे कोण आहे? हा नायट्रस ऍसिड. राईट डाऊन, इट इज नायट्रस ऍसिड. आता बघा, तुम्हाला नायट्रिक ऍसिड माहिती आहे, HNO3 हा नायट्रिक ऍसिड असतो. मी स्पेलिंग पण लिहिते, नायट्रिक ऍसिड. आणि इथे कोण काढलाय मी? HNO2, दॅट इज नायट्रस ऍसिड. हा नायट्रस ऍसिड असा HNO2 तुम्ही डायरेक्ट टाकू शकत नाही. काय करावं लागतं? तर तुम्हाला घ्यावं लागतं NaNO2, सोडियम नायट्रेट प्लस HCl. NaNO2 प्लस HCl. इथे बघा, जर तुम्ही NaNO2 ला HCl सोबत रिॲक्ट करताय तर तुम्हाला लक्षात येत असेल याच्यातून काय बनेल? H, हा H आणि हा NO2, HNO2. हा बनला HNO2
प्लस कोण बाहेर पडेल, NaCl. NaCl बाहेर. सो असा हा HNO2 बनलाय आणि इथे रिॲक्ट होतो. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट जरी लिहिला तरी तुम्हाला ॲरो वरती NaNO2 प्लस HCl हे लिहावं लागतं. मग ॲनिलीन HNO2 सोबत जेव्हा रिॲक्ट करतो तेव्हा तो बनवतोस बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. ही झाली बेन्झीन. डायझोनियम म्हणजे डाय म्हणजे दोन आणि ॲझो म्हणजे नायट्रोजन. मी लिहिलंय नाव कुठे तर. येस बघा, बेन्झीन, बेन्झीनची रिंग. डाय म्हणजे दोन, ॲझो म्हणजे नायट्रोजन. सो दोन नायट्रोजन. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे. सॉल्ट म्हणजे काय, प्लस चार्ज मायनस चार्ज असणार, जसं की NaCl. Na प्लस Cl मायनस, NaCl सॉल्ट झाला. तसं बेन्झीनच्या नायट्रोजन वरती असतो या पॉझिटिव्ह चार्ज आणि याला लागतो एखादा निगेटिव्हली चार्ज Cl मायनस. हा Cl मायनस तिथे गेलाय. सो याला म्हणतात बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. सो काय लिहिलं बघा मी पहिल्यांदा, ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ऍसिड NaNO2 प्लस HCl ॲट लो टेम्परेचर. कारण हे करताना टेम्परेचर असतं 273 केल्विन टू ऑब्टेन बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हा सॉल्ट बनला. विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स फिनॉल. आणि हायड्रोलायसिस म्हणजे काय, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड वर फक्त तुम्हाला H3O प्लस ऍड करायचं आहे. हायड्रोलिसिस म्हणजे H3O प्लस. आणि हे आपण सतत बघतो, H3O प्लस इज नथिंग बट वॉटर इन प्रेझेन्स ऑफ H प्लस लिहिलं तरी चालेल, आपल्याला आपला फिनॉल भेटेल. मेकॅनिझम नाहीये तुम्हाला, सो बाय प्रोडक्ट फोकस नाही केले तरी चालतील. फायनल प्रोडक्ट कोण आला, फिनॉल प्लस N2 प्लस HCl. ते तुमचं तुम्ही काही केलं तरी चालेल. N2 गॅस रिलीज होतो यातून, मेन हे माहिती असू दे फक्त. N2 गॅस रिलीज होतो. सो रिॲक्शन काय झाली, ॲनिलीन नायट्रस ऍसिड वर ट्रीट केला इन म्हणजे NaNO2 प्लस HCl ऍट लो टेम्परेचर 273. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड सॉल्ट तयार होतो. बेन्झीन वर N2 प्लस Cl मायनस. त्याचा हायड्रोलिसिस केलं की फिनॉल भेटतं. या रिॲक्शनला म्हणायचं प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. गॉट इट. सो आपण फिनॉल 4 वेजनी बनवल्या. त्या चारही वेज इन डिटेल बघितलं. फर्स्ट आपण स्टार्ट केलेलं डाऊस प्रोसेस, त्यानंतर बघितलं फ्रॉम क्युमिन, त्यानंतर बघितलं फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड अँड लास्ट बघतोय आपण फ्रॉम ॲनिलीन. हे 4 प्रिपरेशन आहे अशी शॉर्ट नोटला कॉपी डाऊन करा. जसं बोर्ड लिहिलंय तसंच बोर्ड एक्झामला सुद्धा लिहा अँड जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये. थँक्यू सो मच. Right now and press the bell icon. Never miss an update.